आज बोरदाईवाडीकरांचं मैदान पार पडलं आणि त्या बोरदाईवाडीकरांच्या मैदानामध्ये एक नंदी जो आहे तो राणा नावाचा नंदी आहे आणि त्याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं जरा थोडंसं लक्ष गेलं आणि लक्ष गेलं म्हणजे सगळ्यांनी बघितलं की त्या सेमीमध्ये निकाल घेतला आणि हा जाईल त्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोच, मालकाचं नावसंबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये करतोच असा हा राणा नक्की कुठला आहे त्याचा थोडासा परिचय आपल्यासोबत मालक आहेत. नमस्कार शेठ. नमस्कार. तुमचं नाव सांगा. राजेंद्र पवार. काय सांगाल आपल्या नंदीचं नाव सांगा, महत्वाचं हाय सांगितलं मी तरी सांगा कुठला आहे नक्की काय. हा पिंपरीचा आहे, राणा सीट, आपले पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. ओके. काय सांगाल हा नक्की कुठून घेतलेला आहे काय. शोबैल बाह्या चोरुमऱ्याकडून घेतलेला सागर शेठ मोरे दिगंजी ह्यांनी. बरं, कधी घेतलेला काय. त्याला 1-2 वर्ष झाले. बरं, आणि तुमच्याकडे कधी आला काय. आमच्याकडे मग तेव्हापासून आमच्याकडेच आहे. बैलाचे मालक ते सागर शेठ मोरे आहे, ते दिगंजीचे. बरं, काय सांगाल. सगळ्या महाराष्ट्रानं पळ बघितलाय, सगळ्या महाराष्ट्रात नाही तर 14 देशामध्ये याची थोडीशी चर्चा चालली कारण की तो सेमीमध्ये तो निकाल त्याने घेतलाय बकासूर देवाच्या. काय सांगाल त्या निकालाबद्दल काय सांगाल. तो काय बकासूर देवच आहे तो, त्याच्यात घेतला म्हणजे निकाल ते आम्हाला जरा आनंदच आहे. कारण की या बाई नंदीबाईची थोडीशी माहिती द्या. कुठला आहे नक्की म्हणजे कुठला आहे सांगितलं तुम्ही, पण कसा पळ कसा आहे कारण की तो दिसतोय लखन ग त्याला. हा सांगा जरा. बैल हा आपला 3 वर्ष झालं माझ्याकडेच आहे. बैल आजारी होता. बरं, नक्की काय झालेलं त्याला. बैल निमसोडच्या मैदानात राहिला, त्या टायमिंगला थटला होता टॉयलीला. बरं, पुढे जाऊन का. हो, बरं, राहिलो तिथं बी. तेव्हा बसण्याची बैल बंद होता, ते आम्ही तिकडे पाठवला होता बैल. परत तिकडं आणल्यावर बैल म्हणजे हे झाला, आता कव्हर झालाय. आता आणल्या बसणं मी राहतोय सलग. बरं, हो जाईल त्या मी बघतोय, जाईल त्या मैदानात तो राहतोय. हा, पण पैऱ्याची अडचणी लय त्या. पहिलं मी आता लय जणांनी सांभाळलं या. मोठ्या मोठ्या बैलासनी माझी बैल बी चांगली होती, तेव्हा मी सगळ्यासनी अशी बैल दिली. पण आता पैऱ्याची अडचणी म्हणजे लहान माणसांची पैऱ्याची लय अडचण आहे. बरं, वायदीचं प्रमाण झाल्यामुळं सगळे हीच झाले ना आता. बरं, तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे जुनी बैल होती, थोडंसं जुन्या बैलांचा तुमचे सांगा. माझे पहिले रणवीर म्हणून 3 रणवीर झाले. बरं, थोडीशी माहिती द्या लोकांना थोडीशी. पहिला रणवीर होता, बंदीतच माझी बैल सगळी ही झाली. तिने बैल टॉपला पळत होती. आणि आजवलीचा एक बैल होता सरजा म्हणून. बरं, ते पुशेगावचं एकच दिवस मैदान चालू झालं, त्या टायमिंगला मी तिथं फायनलला राहिलो होतो. म्हणजे पुशेगावचा मानकरी तुम्ही आहात. हो, तुमचा रणवीर पुशेगावला पेडगावला 2 वेळा माझा रणवीर राहिलाय. बरं, छोटा रणवीर म्हणून. ओके, म्हणजे तुमची म्हणजे गुलालाची दावण आहे थोडक्यात. हिंद केसरी दावण आहे. हिंद केसरी दावण आहे. मी आत्ताच ह्या वेळेला बी आता हे जरा थोडं गाडी फॉल झाल्यामुळे अडचणी झाल्या. आणि मेन पायराच माणसं दिनातीच बैल एवढा पळून पायरा माणसं दिनात. ओके, मी आता 2-3 नंबर मधली बैल घालूनच आता एवढ्या गाड्या म्हणजे मारले ते चांगले. म्हणजे अलीकडे तुम्ही तुमचा नंदी पळतोय हार म्हणजे आपला हा नंदी राणा, परंतु 2 आणि 3 नंबरचा घेऊन तो फायनलला राहतोय. आणि त्याच्यासोबत जर टॉपचा जर मिळाला पायरा तर तो कायम कुणाची गाडी म्हणजे आता राहतोय, पण आम्ही वरच्या नंबरात पळेन. बरं, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं की थोडंसं पैरे मिळाला, बैल पळतोय एकटा. फक्त पैर मिळत नाही. त्याचा आज पैरा कोणासोबत होता. आज तो सुमित म्हात्रे, संदीप म्हात्रे देवीचा पाडा. बरं, त्यांचं ते रायफल. बरं, ते शाहरुख कडे असतो. शाहरुख मुलानी त्यांच्याकडे असतो. पैरा कधी बनवलेला होता हा. पायरा काल झालाय. काय सांगाल गटाला कुठल्या गटात गाडी पळाली. 25 मध्ये पळाले. कुठल्या नंबर तासामध्ये. 3 नंबर तासा. ड्रायव्हर कोण होतं गाडीवरती. अक्षय ड्रायव्हर सेंद्रे. काय सांगाल त्या गटामध्ये निकाल तुम्ही घेतला त्यावेळेस मनामध्ये काय चाललं, गाडी काय पळाली आज काय सांगाल थोडंसं. वाटलं होतं आज म्हणजे राहणारच. गटाला बी आपण गाडी चांगली म्हणजे अंतरानेच पळाली का. अंतरानच चांगल्या नंदीची गाडी मारली गटाला बी. आणि ज्यावेळेस तुम्ही आता तुमच्या मनामध्ये काय चाललेलं सेमीमध्ये बकासूर होता आणि त्या देवाच्या सेमीमध्ये पळणं एक भागेत म्हणावं लागेल काय सांगा. माझी इच्छाच होती म्हणजे एक तरी बकासूर आम्हाला पायऱ्याला पाहिजे किंवा आम्ही आपले त्यांच्या शेजारी तरी पळावं. पायऱ्याला नाही भेटत आम्हाला, तिथपर्यंत पोचू शकत नाही मी. त्याच्या शेजारी तरी आम्हाला पळायचं भाग्य लागलं. म्हणजे नंदीमध्ये धमक जे आहे ती तुम्ही बघितलं तो सेमीमध्ये निकाल घेतला. काय नक्की असं काय असं जरा थोडंसं बघू शकताय मित्रांनो. हा जो दिसतोय राणा
राणा बघू शकताय हा सेम लखनगत दिसतोय थोडस त्यांना सांगा. हा पळ पण तशी शरीर यष्टी पण तशी तसंच आहे. त्याचा पळ पण एवढा खालून एवढा उचलतोय गाडी की थोडस आज फायनलला थोडस काय झालं ना थोडं सांगा. खाली काय फायनलला थोडं बैलाव एकर होतं बर आणि खोंड माग सारला आणि झेंड पडलं. ती खोंड असा एकदम आला निघून. बर बर बैल आपला काय करतो पहिल्यांदा खेळच घेतो ना गाडी म्हणजे त्याच्या खांद्यावर घेऊन पळतो. हम्म. ती बैल घ्यायच्या नादात आणि खोंड असा तिरका याच्या नादात ती गाडी थोडी फॉल झाली खाली. ठीक आहे मित्र. आणि शेवटी गुलाल हा महत्वाचा असतो महत्वाचा आहे. आणि गुलाल आज जो आहे तो राणाने घेतलेला आहे पिंपरीकरांच्या राणाने. आणि शेठ तुम्ही तुमचा वेळ अमूल्य दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद.